बालकांच्या शिक्षणाचा मोफत आणि सक्तीचा हक्क कायद्याअंतर्गत 25% आरक्षित जागांच्या प्रवेश प्रक्रियेस आज सुरुवात झाली आहे। पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कागदपत्र पडताळणीसाठी मेसेज पाठवले जात आहेत। 31 जुलै अखेर कागदपत्र पडताळणीची मुदत आहे। त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत। जिल्ह्यात सन 2024-25 साठी RTE अंतर्गत प्रवेशासाठी लॉटरीद्वारे 1349 विद्यार्थी पात्र ठरले। त्यांच्या पालकांना सोमवारपासून कागदपत्र पडताळणीसाठी मेसेज पाठवण्यास सुरुवात झाली आहे। मेसेज मिळाल्यानंतर पात्र बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना नोंदवलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि साक्षांकित प्रती घेऊन पडताळणीस उपस्थित राहावे लागणार आहे। अलॉटमेंट लेटरची प्रिंट आणि RTE पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंट ही सोबत ठेवावी। प्रवेश ऑनलाईन निश्चित झाल्यावर त्याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणं आवश्यक आहे। जिल्ह्यात RTE प्रवेशासाठी 231 शाळा पात्र ठरल्या आहेत। त्यामध्ये एकूण 1901 जागा राखीव आहेत। पहिल्या टप्प्यात लॉटरीमध्ये निवड झालेले 1349 विद्यार्थी असून त्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू